सांगोला इथल्या शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे। या संदर्भात संवाद साधतात आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे। आणि बाबा त्यांची पुढची पिढी, आबासाहेबांची पुढची पिढी विधिमंडळात येते या ऋणानुबंधातून त्यांनी मला शुभेच्छापर फोन कॉल केला। आणि मग माझं एक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे की एवढ्या मोठ्या माणसाचा फोन येतो तर मी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केलं। पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वर्गीय आबासाहेबांनी जी विचारधारा घेऊन राजकारण केलं, समाजकारण केलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत लाल झेंडा खाली ठेवला नाही, त्याच पद्धतीनं मी सुद्धा लाल बावट्याचं काम करतोय, त्याचा एक कार्यकर्ता आहे। आणि आमचा केडर बेस पार्टी असल्या कारणाने केडरला विचारल्याशिवाय आम्ही निर्णय घेत नाही आणि आम्ही एक शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार टिकवण्यासाठी काम करतोय। आणि निश्चितपणे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं त्यांना पाठिंब्याची गरजही नाही, पण जे काही आबासाहेबांचं आणि देवेंद्रजींचं ऋणानुबंध होते आणि त्या ऋणानुबंधातून त्यांनी मला फोन कॉल केला होता आणि एवढ्या मोठ्या माणसाचा फोन कॉल येतोय म्हणल्यानंतर सदिच्छा भेट घेणं हे माझं कर्तव्य समजून मी त्यांची भेट घेतली। सध्या मग तुम्ही आता महायुती सोबत आहात की महाविकास आघाडी सोबत आहात, नेमकी तुमची भूमिका काय आहे? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी 60 वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींना जिल्ह्यात आणि राज्यामध्ये सहकार्य केलं। पण आमचा कार्यकर्ता आणि केडर नाराज झालं की महाविकास आघाडीने अधिकृतपणे माझी उमेदवारी घोषित करायला हवी होती, पण बाकीचं काय घडलं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं। तरी सुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत, कारण आम्ही एक विचारधारा घेऊन हे राजकारण करतोय। स्वर्गीय आबासाहेबांनी जी विचारधारा घेऊन राजकारण केलं ते भविष्यात तसंच आम्ही पुढे चालू ठेवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।